नमस्कार मंडळी, सतीश म्हात्रे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत सी फूड. बरेच दिवस काय घरात बनवलं नाही, तर सी फूड बनवायचं आहे. तर काय काय आणलं आहे तुम्हाला दाखवतो. त्या बघा, सी फूड बनवायचं आपल्याला. चिंबोऱ्या घेतल्यात, आणि करपले आहेत. हे बघा, सर्व करपाली, टायगर प्रॉन्स. आणखी काय काय आहे ते तुम्हाला झाल्यानंतर दाखवणारच आहे. तर सध्या हे बघा, चिंबोऱ्या आपण टाकलेल्या आहेत, मक्का टाकलेला, अंडी टाकलेल्या, करपाली टाकतो. पहिले आपल्याला सर्व उकरायचे आहेत. ओके, तर या बघा, आपल्या करपाली, चिंबोऱ्या, मक्का, अंडी कशा उकरत ठेवलेले आहेत. तर उकडून झाल्यानंतर आपण रेसिपी कशी आहे ती बनवणार आहोत. तर मित्रांनो, मी या करपालींचे 2-2 पीस का केले माहिती आहे का? मी 4-5 वेळा सी फूडला खायला गेलो होतो, परंतु ते अख्खे असले ना, तर त्याच्यात मसाला जात नाही. म्हणून आपल्याला 2-2 पीस करून घेतलेत. प्रॉपर मसाला त्याच्यामध्ये केला पाहिजे. तर आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते दाखवतो. बटर, टोमॅटो, कांदा, मसाला, हळद, तंदूर मसाला लागते. तंदूर मसाला मी घेतोय. गरम मसाला आहे, चवीनुसार मीठ. आपल्याला बटर टाकायचं आहे. बटरवर सर्व बनवायचं आहे आपल्याला. आपल्याला कांदा टाकायचा आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो. टोमॅटो कांदा आता झालेला आहे. आता आपण टाकूया आला लसूण पेस्ट. आता आपण टाकणार आहोत मसाला. गरम मसाला. तर सर्व मसाले टाकून झालेत. त्याच्यानंतर आपण घेतलाय तंदूर मसाला. तर हे बघा कसा मसाला आहे, मस्त झालेला आहे एकदम. नंतर आपल्याला पहिल्या सुरुवातीला टाकायचे आहेत टायगर प्रॉन्स, कारण सर्व मसाला आपल्याला करपालीमध्ये गेला पाहिजे. म्हणून आता आपण पहिल्या अगोदर करपाली टाकून घ्यायचे आहेत. असा काढून घ्यायचे आहेत. पूर्ण मसाला गेला पाहिजे. 5 मिनिटानंतर आपल्याला चिंबोरे टाकायचे आहेत. तर आता सर्व शिजलेलं आहे. कोळप्या पण शिजल्यात आणि चिंबोऱ्या पण शिजलेले आहेत. आता शेवटला आपण मका आणि अंडी टाकणार आहोत. बघा, अंडी पण उकडलेलीच आहेत, फक्त फॉर्मॅलिटी करायची आहे पूर्ण. तर आपली झालेली आहे तयार सी फूड बॉईल. हे बघा मित्रांनो, हे बघा, सी फूड बॉईल रेडी. तर सी फूड बॉईल रेडी झालेलं आहे. आता खायला कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो. नक्कीच आम्हाला कशी झाली कमेंट्स मध्ये कळवा रेसिपी आमची. तर या मित्रांनो, सर्वांनी सी फूड बॉईल खायला. सी फूड आणि दीदी खाऊन बघ.
कसे एक नंबर लागते. तर दीदी काय सांगशील? तुम्ही सी फूड खाण्यासाठी स्पेशली हॉटेलमध्ये जाता त्याच्यापेक्षा घरी बनवून खा. क्वांटिटी पण जास्त भेटेल आणि चव पण एक नंबर लागते. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, बाय.